जीएसटी विभागाच्या पुनर्रचनेला अमरावतीच्या व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी नवीन पुनर्रचना अन्यायकारक असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। 2017 मध्ये जीएसटी कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक जिल्हा कार्यालयातून ऑडिटचे काम करणे व्यापारी आणि कर सल्लागारांसाठी सोयीचे होते, परंतु नवीन रचनेनुसार लेखा परीक्षणाचे काम झोन स्तरावर हलवल्याने आर्थिक नुकसान होत आहे। या संकटामुळे महाराष्ट्रातील सुमारे 25 जिल्ह्यातील कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांना मोठा बोजा निर्माण झाला असून या नव्या पुनर्रचनेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पुनर्रचनेत मुंबईत असलेल्या अधिकाऱ्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला नसल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केलाय। की जिल्हा स्तरावर प्रत्येक ऑडिट शासनाकडून करून घेण्यात येत होतं, जीएसटी ऑडिट ज्याला म्हणतो आपण, परंतु पुढे जाऊन आता नवीन सरकारी नीती ज्याप्रमाणे करण्यात आली ती एकदम सरकार जे म्हणते ईज ऑफ डुईंग चे महत्व सांगत विकेंद्रीकरण करा असं सरकारचं म्हणणं असताना आता त्याच्या विपरीतच सरकार हे वागत आहे। कारण की आपल्या विभागाचा जर का विचार केला तर देऊळगाव राजावरनं नागपूरला ऑडिटसाठी जाणे किंवा धारणीवरून नागपूरला ऑडिटसाठी जाणे हे केवढं खर्चिक आणि सोबतच वेळेचा अपव्यय आहे। अशा स्थितीत त्यांनी आणखीन भर टाकली, ती म्हणजे यवतमाळला चंद्रपूरशी जोडलं। आता यवतमाळला एका कामासाठी चंद्रपूरला जायचं आहे, दुसऱ्या कामासाठी नागपूरला जायचं आहे आणि तिसरं सीजीएसटी साठी अमरावतीला यायचं आहे। म्हणजे तिथल्या लोकांचे तर म्हणजे व्यापाऱ्यांचे बेहाल होणार आहे। अमरावती डिव्हिजनच्या जवळपास 60,000 व्यापारी उद्योजक यांनी सफर होणार आहे। आणि पुढे म्हणजे आज अमरावतीत 20 कोटी रुपये लावून जीएसटीची इमारत बांधण्यात आलेली आहे। आता एवढी प्रशासकीय वास्तू बनवल्यानंतर इथला स्टाफ हा नागपूरला स्थानांतरित करण्यात येणार आहे। म्हणजे अगोदरच इथे जे प्रलंबित मामले आहेत ते पूर्ण होणार नाही आणि त्याच्यासाठी नागपूरला जावं लागेल। तर या एवढ्या मोठ्या वास्तूचा मग अर्थ काय की जे काम इथे होऊ शकते ते नागपूरला तुम्ही नेणार आहात। प्रत्येक डिव्हिजनच्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात ही परिस्थिती आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं काही करून ठेवलेलं आहे की धाराशिवला जवळ सोलापूर पडतो तर त्याला त्यांनी नांदेडला जोडलं, हिंगोली परभणीला नांदेड जवळ पडतो तर त्याला त्यांनी जालनाशी जोडलं, यवतमाळला अमरावती जवळ पडतो तर त्याला त्यांनी सरळ चंद्रपूरला जोडून टाकलं। हा अपव्यय जो आहे हा फक्त व्यापाऱ्यांचाच नाही तर हा अपव्यय हा शासनाचा देखील आहे। कारण ऑडिट करत असताना जो ऑडिट करतो तिथे त्याला ज्याचं ऑडिट होत आहे त्या ठिकाणी त्याला व्हिजिट करावी लागते आणि ती व्हिजिट त्याच्या म्हणजे प्रतिष्ठानावर करावी लागते। तर तिथून यायचा खर्च त्यालाही लागणार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळेचाही अपव्यय होणार, असा हा खर्चिक प्रकार आहे। आमची ही मागणी आहे